रामराम मंडळी, मी आहे नेहा आणि आज मला तुम्हाला बोलायचं आहे की आता मी जे बोलणार ना, आता कोणाकोणाला पटेल आणि कोणाकोणाला नाही पटणार. आता ते तुमची इच्छा, ते तुम्हाला पटतं की नाही पटत. कारण की अर्ध्याहून जास्त ज्या मुली आहेत ना, ते लग्नासाठी घाबरतात. कारण की त्यांनी लहानपण बघितलेलं आहे की लहानपणी आपल्या आई किती काळजीपूर्वक म्हणजे आपली काळजी करत होती, काम करत होती. काही काही आई शेतातसुद्धा काम करूनसुद्धा घरी येऊन आई-बाबांना सांभाळणं, दोघांना पण त्यांचे कपडे वगैरे धुणं, स्वयंपाक करणं, सासू-सासऱ्यांना सांभाळणं, त्यांचे ताणे ऐकणं, हे सगळं ऐकून ना सगळे आम्ही लहानपणापासून सगळ्या मुली बघितलेलं आहे, की आपल्या आईचं जीवन कसं झालेलं आहे. तर आताच्या मुली खूप घाबरतात, की चुकीनं जरी आता आपण जॉब आता सगळ्याजणी अर्ध्याहून जास्त मुली जॉब करतात आणि जॉब करूनसुद्धा काम करतात आणि लग्न झाल्यानंतर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढते. कारण की आपल्या नवऱ्याचं सांभाळावं लागते. पण नवऱ्यांना हे कळत नाही. काही-काही नवरे करतात, आता सगळ्यांनाच अर्ध्याहून जास्त लोकांना येतं काम. पण अर्ध्याहून जास्त लोकं काय करतात माहिती आहे का, की त्यांना असं वाटतं की फक्त मुलीनंच करायला पाहिजे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी काहीच नाही आहे. फक्त आपण काम करायचं आणि घरी यायचं आणि चुपचाप झोपायचं आणि जेवायचं. असंच एक काम असतं. म्हणून त्या कारणामुळे मग मुली घाबरतात आणि अर्ध्याहून जास्त 30 वर्षाच्या होत आल्या मुली, तर त्या बिना लग्नाच्या ड्युटी वगैरे करत आहेत. तर त्यांना काहीच वाटत नाही. ते डायरेक्ट म्हणतात, "मला लग्न करायचं नाही आहे" म्हणते. डायरेक्ट म्हणतात मला. कारण की लग्न झाल्यानंतर कामच करायचं आहे आपल्याला. तर त्याच्यापेक्षा मी सिंगल राहून काम जर करेल, स्वतःसाठी करत असेल, माझ्या आई करत असेल तर परवडते ना. कारण की फुकटमध्ये एक नोकरानीन बनून काही फायदा नाही ना. आता आता सुप्रीम कोर्टने तुम्हाला माहीतच असेल, की एक लग्न झालेली स्त्री जर काम करत नसेल, तर ते मेड नाही आहे, म्हणजे नोकरानीन नाही आहे. तर ते एक पार्टनर आहे, लाईफ पार्टनर आहे. तर मला असं वाटतं, की दोघांनीही जॉब करावा आणि दोघांनाही स्वयंपाक मिळून-जुळून करावा. जर नाहीच करत असेल, सपोज बायको जर जॉब करत नसेल ना, तर सपोज आता घरी राहून जर थोडे कामं तर आपण करूच शकतो. जर सिंगल नवरा-बायकोच राहत आहेत, तर परवडतं. पण जर आई-बाबा जर असले, तर सपोर्ट करा. सगळ्यांनी सोबतच करा. ड्युटी पण करा आणि हे करा, इक्वली करा. मला असं वाटतं. याच्यावर तुमचं काय मत आहे, ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.